गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात पुन्हा गावाकडनं मस्त अशा निसर्गरम्य वातावरणातून तर छान सुरुवात झाली. सकाळी स्वयंपाक वगैरे झाला तर फ्लावरची भाजी, शिमलाची भाजी, गाजर आणि चपाती असा बेत केला होता आणि मी लगेच जेवायला घेतलं. सकाळ सकाळ गावाकडे जेवण जे आहे ना टेरेसवर केलं. मी मस्त असं जेवण एन्जॉय केलं आणि त्यानंतर मग आपल्या दिवसाचा जो आहे ना तो छान असा ब्लॉग जो आहे तो कंटिन्यू केला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंक नक्की शेअर करायला विसरू नका. दुपारचा कलकल पहारा झाला आहे आणि आईने मला सांगितले भाकर आणि भाजी बनवायला. तर मी शेतामधनं ताजा ताजा लसूण आणला आहे. मी लागते भाजी भाकर बनवायला आणि मोबाईल देते बाजूला ठेवून म्हणजे उशीर नको व्हायला. आईला 2 वाजता जेवायचं असतं तर मी लागते आता कामाला. ज्वारीच्या भाकरी बनवल्यात, मस्त गरमागरम ज्वारीच्या भाकरी बनवल्यात कडक. त्यानंतर सकाळची जी फ्लावरची भाजी आहे मी बनवलेली आणि आता मस्त हरभऱ्याची भाजी बनवली आहे पातळ अशी. तर आता आईकडे जाते मी डब्बा घेऊन, चटणी वगैरे घेऊन मस्त शेतामध्ये जेवायला. शेतामध्ये जेवायला आले तर आईनं हरभरा आणला होता काढून. त्यानंतर मी थोडंसं तुम्हाला दाखवते. इकडे शेतामध्ये मस्त झाडाखाली, आंब्याच्या झाडाखाली जेवायला मस्त गरमागरम हरभऱ्याची भाजी आणि ज्वारीची भाकरी. इकडे आई आहे तर आईचं ताट आणि तिकडे आहे तर मावशीचं आणखी हातपाय धुवूनच चालू होतं. तर मस्त जेवण केलं. त्यानंतर वांगे तोडायला घेतले कारण की संध्याकाळी मस्त खारं वांगे बनवायचं होतं. तर शेतामधले ताजे ताजे वांगे तोडायला गेले. निळे निळे कवळे कवळे आपल्याला वांगे लागणार होते. तर मग मी घेतले वांगे तोडायला, पण वांगे बऱ्यापैकी इकडे केस निघत होते. आईने मला बऱ्यापैकी वांगे तोडून दिले आणि थोडीशी कोथिंबीर वगैरे तोडून दिली आणि त्यानंतर मग मी घरी निघाले कारण की आपल्याला ना स्वयंपाकाची तयारी करायची होती आणि घरी पण थोडंसं काम होतं माझं. तर मी घरी आले. हे पहा मी तोडलेली वांगी, ह्यातले आता किती चांगले निघतील माहिती नाही. इकडं आहे आपलं भुईमुगाचं शेत आणि भुईमुग पण छान आला आहे आणि हरभरा काढणीला आला आहे. तर बघू शकता किती कडकला आहे तो. तर मग मी जो हरभरा वांग्याने हिरवा हिरवा हरभरा दिला होता ना तो मी आता खाणार आहे. पण त्याच्या आधी जे वांगे आणलेत ना आपण शेतातून, हे जे वांगे आणलेत ना त्यातले मला छोटे छोटे वांगे काढायचे. आज आपल्याला खारं वांग बनवायचे. तर मी ह्यातले 5-6 खारे वांग्यासाठी जे वांगे आहेत ना ते काढते. रात्रीच्या वेळी थोडीच भाजी करावी लागते. एक 5-6 वांगे बस होतात. एकदम कवळे कवळेच वांगे घेणारे. बाकी वांगे आहेत ना तर ते ठेवून देते. चिरून घेते, मसाला वगैरे बनवते आणि याचा फुल रेसिपी व्हिडिओ जर पाहायचं असेल ना तर आपलं रेसिपी चॅनल व्हिजिट करा, तिथून तुम्हाला पाहायला मिळेल. तर मी यातले चांगले चांगले काढलेत. तर मला जेवढे लागतील ना तेवढे मी घेईल. आता छोटे छोटे एवढे होते. भरपूर वांगे, एवढेचे छोटे छोटे वांगे आहेत ना ते मी आता पाण्यात टाकते. हे पहा इथंच पाणी आपलं. छान असे धुवून घेते पाण्यातून आणि मग कट करून त्याचे काटे वगैरे काढायचे आणि त्यानंतर त्याला मस्त असे चिरून ठेवायचे म्हणजे संध्याकाळच्या वेळी आपल्याला अडचण नाही होणार. आईने जी कोथिंबीर वगैरे दिलेली आहे खारं वांग बनवण्यासाठीची, हे पहा ताजी ताजी शेतातली कोथिंबीर आणली आहे. तर मी ही जी कोथिंबीर आहे ना ती पण मिक्सरला बारीक करून ठेवते, मसाला बनवून ठेवते म्हणजे आई आले का फक्त भाजी टाकायची राहून जाईल. उद्या महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्रीसाठी ना साबुदाणा खिचडी बनवायला शेंगदाण्याचं कूट करून ठेवते मी. लाईट कधी बंद जाते, लाईटच टिकत नाही आहे. तर मी ना शेंगदाण्याचं कूट बनवून घेते आणि त्यानंतर मग शेतामध्ये जाऊन लसूण वगैरे आणायचं आहे मसाला बनवण्यासाठी. लसणाची पात आणायला जायचे आणि लसणाची पात आणायच्या आधी मी थोडे रामफळाकडे जाऊन येते. एखाद्या रामफळाचे जर डोळे आले असतील तर मग मी ते काढून ठेवते. रामफळाची आईस्क्रीम बनवायला कच्चेच आहेत.
हे पहा, खाली एक पण नाही आहे ज्याला आपण काढू शकतो. वरती पण नाही आहे, एकदम शेंड्याला आहेत डोळे आलेले. एखादा तोडून ठेवलं ना तरी चालेल. वरती झाडावर पिकलेले पण मिळतात, पण मी जाते आता. लसणाची पात आणून ठेवायची तर काही मिळालं नाही, पण मी जाते आता. आपल्याला खारं वांग बनवायचं. तर खारं वांग आहे ना, तर ते बनवण्यासाठी आईने मला मसाला बनवून ठेवायला सांगितलं. वांगे कट करून ठेवायला सांगितले, म्हणजे उजेड आहे तोपर्यंत वांगे कट करून ठेवते. लसणाची पात नेऊन ठेवते. त्यानंतर आपल्याला थोडीशी ग्रेव्हीसाठी जो मसाला लागणार आहे तो ओला मसाला, तो मी बारीक करून ठेवते. म्हणजे काय होईल, डायरेक्टली आई आल्याच्यानंतर वांगे वगैरे कट केले की डायरेक्ट भाजीला फोडणी द्यायची राहील. तर मी थोडीशी लसणाची पात आणि 1-2 लसणाचे हे तोडते. लसणाला इकडे पाणी दिले ना, तर लसूण पूर्णतः असं झोपल्यासारखा दिसत असेल. सगळं शेतामध्ये ओलंच आहे. इकडे पण कांद्याला वगैरे पाणी दिले आईनं. इकडे फ्लावर वगैरे, वांगी वगैरे जे आहे ना त्याला पाणी दिले. आणि ही सगळी कोथिंबीर आहे ना ती आता पिवळी पडली, म्हणजे याला जे धने यायला, फुलं यायला सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये धने येऊन जातात. तर मी काय करते आता, कवळी जी आतल्या भागातली कवळी पात असते ना ती तोडते लसणाची. फक्त आतल्या भागातलीच पात तोडायची. आता लसूण आहे ना काढायला आला आहे, त्याच्यामुळे पात जी आहे ना साईडची ती आता जास्त निब्बर झालेली. तर आपल्याला जेवढी आवश्यक आहे तेवढी पात मी भाजीसाठी तोडते. रात्रीच्या जेवणात एवढी काही भाजी बनवावं लागत नाही, थोडीशी भाजी बनवली तरी चालते. तर एवढी भाजीला पात घेतलेली आहे. आणि आता लसूण पण घेते. लसणाला आता पूर्ण मातीच येऊन जाते, चिखल, डायरेक्ट माती पण नाही. एक लसूण सफेद सेंट होईल, कारण की उद्या शिवरात्री आहे, तर लसणाची काही आवश्यकता पडणार नाही. तर मी एवढं लसूण वगैरे मिक्सरला बारीक करून ठेवते, मसाला बनवून ठेवते. संध्याकाळच्या वेळी असं दिसते आपले कांद्याचे गोंडे. ही जे चुका आहे ना तो दिला होता मी फोडून काल. आणि टोमॅटो पण आता हलकेसे रंग बदलू लागलेत, पिवळसर झालेत, म्हणजे 2 दिवसामध्ये त्याला एकदम लाल येईन त्याला. आणि मग तोडून घेऊ आपण, तुम्हाला मी दाखवेलच. हे बघा टोमॅटो पण मस्त आलेले आहेत, आईने मस्त त्याला मांडव केलेलं आहे. तर मी आता ना हा मसाला वगैरे बनवते, त्यानंतर मग भेटते तुम्हाला, कंटिन्यू करते व्हिडिओ. इकडं पण आईनं धने वगैरे लावलेलं, पण आता आज पाणी दिलं. हे बघू शकता, सुरुवातीला असे दिसता. गावाकडचं कसं हे दोडक्याचं वेल आहे नारळाच्या अलीकडे. तर हे सगळे वांगे जे आहेत ना मी मस्त धुवून घेतलेत. आता त्याच्या मस्त काटे वगैरे काढते, देठ वगैरे कट करते आणि वांगे कट करून ठेवते. त्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये मी घेतले थोडंसं शेंगदाण्याचा कूट, निवडून कोथिंबीर निवडून घेतली थोडीशी, 4 हिरव्या मिरच्या आणि 1 लसणाची जी कुडी आहे ना ते पूर्ण ते करून घेतले. याची छान अशी मिक्सरला पेस्ट करून घेते ओली, आणि वांगे कट करून ठेवते, म्हणजे आई आल्याच्यानंतर फक्त भाजी टाकायची राहील. तर आता लागते मी कामाला. आईने महाशिवरात्रीसाठी ना एक बेलफळ आणलेलं आहे. तर बघू शकता, तर बेलफळ आहे ना तर महादेवाचं खूप प्रिय असतं. आणि बेलपत्र पण आणलेलं आहे तर पूजेसाठी शिवरात्रीला. तर तुम्हा सर्वांना शिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. मस्त असा खारा वांगा बनवला आईनं शेगडीवरती शेतातून आल्यावर. ताईचं चालेल स्वयंपाक. तर मस्त संध्याकाळच्या जेवणामध्ये ज्वारीच्या भाकरी आणि मस्त असं खारं वांगाचा बेत होता. तर मस्त आईचं आणि माझं ताट केलं जेवणाचं, आणि मस्त दोघींनी जेवण एन्जॉय केलं. कारण की जे चणे आणले होते ना हिरवे,
ते पण आईने थोडेसे तव्यावर परतवून घेतले होते आणि मी थोडेसे कच्चे खाण्यासाठी ठेवले होते. मस्त जेवण एन्जॉय केलं आणि असा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.